वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. नमस्कार, मी नीला अभ्यंकर आणि आज गीतेतल्या 5व्या अध्यायावर माझे मनन चिंतन तुम्हाला सांगणार आहे. 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला निसंशय निशंक होऊन युद्धाला उभे राहण्याचे आवाहन केले, पण अर्जुन अजून निशंक झालेला नाही. अजूनही त्याला वाटतंय की कर्माहून संन्यास श्रेष्ठ आहे असे भगवान श्रीकृष्ण सांगतील आणि मग आपल्याला लढायची गरज नाही. 5व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात अर्जुन विचारतोय की कर्मयोग व संन्यास या दोघांतील जे श्रेयस्कर आहे ते एकच तुम्हाला निश्चितपणे सांग. याचं कारण 4थ्या अध्यायाच्या शेवटी संन्यास हा शब्द भगवंतांनी वापरलाय आणि म्हणून तो संन्यासाबद्दल आणि कृष्णाला विचारते. 5व्या अध्यायातील 3रा श्लोक चा अर्थ थोडक्यात आपण पाहूया. सर्वसाधारणपणे संन्यासीबद्दल गृहस्थांना पूज्य भाव असतो व आदरयुक्त आकर्षणही असते. भगवंत म्हणतात, नुसती भगवी वस्त्र घालणारा, डोक्याचे मुंडन करणारा संन्यासी नसतो. इथे नित्य संन्यासी हा शब्द वापरला आहे. जो द्वेष करत नाही, मिळेल त्यात तो संतुष्ट असतो. कर्मयोगी कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती, सिद्धांत इत्यादीचा द्वेष करत नाही. सर्वांची सेवा करतो. सर्वांना सुख पोहोचवणे हे कर्मयोगाचे काम आहे. राग द्वेषादी द्वंद्वापासूनही तो मुक्त झाल्याने मनुष्य संसार बंधनातून मुक्त होतो. बंधनात राहायला म्हणजे कोणालाच आवडत नाही. वीर सावरकर 21 वर्ष अंदमानला तुरुंगात राहिले, अत्यंत कष्टमय जीवन जगले, कोलू ओढून तेल काढावे लागले वगैरे. जेलर म्हणायचा, तू अजूनही माफी माग, तुला आम्ही सोडून देऊ. सावरकर म्हणायचे की मी एका उद्देशाने, ध्येयाने इथे आलो आहे. माझे बंधन हेच मोक्ष आहे. सोन्याच्या पिंजऱ्यात, चांदीच्या वाटीत भरपूर खाद्य मिळालंही संधी मिळताच पोपट पिंजऱ्यातून उडून जातो. या श्लोकामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण महाबाहो संबोधलेले आहे. एकाच व्यक्तीला श्रीकृष्णांनी किती बरं विशेषणे लावली आहेत. अनघ, कौंतेय, पार्थ, महाबाहो, अर्जुन, किती साहित्यिक गौरव केलेला आपल्या इथे आढळून येतो. 4थ्या अध्यायामध्ये शेवटी भारत म्हटलेला आहे. भा म्हणजे ज्ञान आणि रथ म्हणजे जो ज्ञानात रथ आहे असा हा भारत. महाबाहो अर्जुन, तुझे हात विशाल आहेत. त्या विशाल भुजांनी द्वंद्वांना न पकडता गांडीव पकड आणि निर्द्वंद्व हो. सरोवरातील पाणी पावसामुळे वाढतं तरी कमळाचं फूल कधी किंवा पान कधी बुडत नाही, पाण्यावर तरंगतं. तसंच आपलं जीवन कमलपत्राप्रमाणे असावे. संसाराचा प्रभाव आपल्यावर होणार नाही, आपण कधी लिप्त होणार नाही. पण हे कधी शक्य आहे, जेव्हा संगम त्यक्त्वा करोति यः, हा 10वा श्लोक मध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. आपली कर्मे भगवंताला निरासक्त भावाने अर्पण करावी. परमात्म्याच्या आश्रयाने कर्म करावे. जसं आपल्या छोट्या मुलाला परीक्षेत उत्तम मार्क्स मिळाले म्हणून 1000 रुपये बक्षीस दिलं आईने. मुलगा म्हणतो, आई तुझ्या पर्समध्ये माझे पैसे ठेव, जेव्हा गरज असेल तेव्हा ते पैसे मला दे. पैसे आईला दिल्याने मुलगा अगदी निश्चिंत होतो. तसंच आपण हे कर्मरूपी रुपये परमात्मरूपी माता पित्याच्या पर्सरूपी चरणाशी नित्य ठेवावेत. जेव्हा लागतील तेव्हा ते घेऊन जावेत, बाकीचे त्यांच्यापाशी ठेवावेत. हे सगळं जे आहे ना, इथे पंचभौतिक शरीर असणारा कृष्ण बोलत नसून परब्रह्म परमेश्वर बोलतो आहे, हे आपण लक्षात ठेवावं. हे म्हणतायत, कृष्ण म्हणतायत, अरे तुला पाप लागेल म्हणून तू लढत नाहीयेस ना, ते सर्व जे तू काय करतोयस ते सगळं मला अर्पण कर, म्हणजे तुला काहीही दुःख भोगावं लागणार नाही. त्यानंतर निर्द्वंद्व ह्याविषयी जो शब्द आहे तर कृष्ण म्हणतायत, राग आणि द्वेष ही संसारात अडकून पडण्याची 2 कारणं आहेत. जितकी साधन आहे ती सर्व रागद्वेष नष्ट करण्यासाठीच आहेत. रागद्वेष नष्ट झाल्यावर नित्य प्राप्त परमात्म्याची अनुभूती स्वतः सिद्ध आहे, त्यात परिश्रम मुळीच नाहीत. जेव्हा संसाराची आसक्ती नष्ट होते आणि केवळ परमात्म्याची अभिलाषा शिल्लक राहते तेव्हा द्वंद्व राहत नाही. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग तिन्ही योग मार्गात निर्द्वंद्व होणं अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत द्वंद्व आहे तोपर्यंत मुक्तीमुळे मिळणारच नाही. परमात्म्याच्या प्राप्तीत राग आणि द्वेष हे 2 मोठे शत्रू आहेत. द्वंद्व रहित झाल्याने हे दोन्ही नष्ट होतात आणि त्यांच्या नष्ट झाल्याने सुखाने परमात्म्याची प्राप्ती होते. अशा प्रकारे भगवंत आणि निर्द्वंद्व स्थिती कशी आहे हे सगळं समजावून सांगतायत.
देहधारी देहाभिमानी मनुष्य संपूर्ण कर्माचा त्याग करू शकत नाही, परंतु जो कर्मफलाचा त्यागी आहे तो त्यागी म्हणविला जातो. यातून असा ध्वनी निघतो की देहधारी कर्माचा त्याग तर करू शकत नाही, परंतु कर्मफलाचा फलेच्छेचा त्याग तर करू शकतो. म्हणून कर्मयोग हा संन्यास योगापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्मयोगाचे महात्म्य सांगताना भगवान म्हणतात की कर्मयोगाला तात्काळ शांती प्राप्त होते, त्यागात शांती निरंतरम. तो संसार बंधनातून सुखाने मुक्त होतो आणि म्हणून कर्मयोगाचे साधन सुगम, तात्काळ सिद्धी प्राप्त करणारे आहे, मुख्य म्हणजे शांती देणारे आहे, हे लक्षात ठेवावे. कर्मयोगी कर्म करत असताना कर्माशी बांधला जात नाही. कर्माच्या बंधनात कर्माविषयी असलेली ममता, कर्माच्या फलाची इच्छा, कर्मजन्य सुखाची इच्छा, तसेच त्याचा भोग आणि कर्तृत्व अभिमान हेतू असतात. सारांश कर्मापासून काही ना काही मिळवण्याची इच्छाच बंधनाला कारण आहे आणि म्हणून काहीही कर्मापासून मिळावं किंचित मात्र सुद्धा मिळवण्याची इच्छा नसल्यामुळे कर्मयोगी कर्म करीत असताना सुद्धा त्यापासून कधीही बांधल्या जात नाही. बघा, 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये थोडासा जो भाग सांगितला तो आपण बघूया. ऐकणे, स्पर्श करणे, पाहणे, हुंगणे, खाणे या 5 क्रिया क्रमाने नेत्र, श्रोत्र, त्वचा, घ्राण आणि रसना या 5 ज्ञानेंद्रियाच्या आहेत. चालणं, ग्रहण करणं, बोलणं आणि मलमूत्राचा त्याग करणं या 4ही क्रिया क्रमाने पाद, हस्त, वाक, उपस्थ आणि गुद या 5 कर्मेंद्रियाच्या आहेत. झोपणं ही क्रिया अंतःकरणाची आहे, श्वास घेणं ही क्रिया प्राणाची आहे आणि डोळ्याची उघडझाप करणे ही क्रिया कुर्म या नावाच्या उपप्राणाची आहे. उपयुक्त 13 क्रिया देऊन भगवंतांनी ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, अंतःकरण, प्राण आणि उपप्राण यांच्याकडून होणाऱ्या संपूर्ण क्रियांचा उल्लेख केला आहे. तात्पर्य संपूर्ण क्रिया प्रकृतीचे कार्य शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादी कडूनच होतात, स्वकडून नव्हे. दुसरा एक भाव असाही प्रतीत होतो की सांख्य योगाकडून वर्ण, आश्रम, स्वभाव, परिस्थिती इत्यादीनुसार शास्त्रविहित शरीर निर्वाहाच्या क्रिया, खाणे, पिणे, व्यापार करणे, उपदेश करणे, लिहिणे, वाचणे, ऐकणे, विचार करणे इत्यादी क्रिया होत नाहीत असे नाही, त्यांच्याकडूनही या क्रिया होत असतात. आणि याप्रमाणे सांख्ययोग हा कपिल मुनीने सांगितलेला आणि भगवंतांनी सांगितलेला थोडासा फरक आहे. येथे पश्चन इत्यादी ज्या 13 क्रिया सांगितल्या आहेत त्या कशाच्या तरी आधाराशिवाय घडून येणे शक्य नाही. त्या क्रिया ज्याच्या आश्रित असतात अर्थात ज्या क्रियांचा तो आधार आहे त्यात कधीही कोणतीही क्रिया होत नसते. तसेच प्रकाशित होणाऱ्या संपूर्ण क्रिया कोणाच्या तरी प्रकाशाशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. म्हणजे या क्रिया स्वतः घडत नाहीत, कोणाच्या तरी अधिष्ठानावर घडतात आणि ते अधिष्ठान म्हणजे आत्म्याच आहे, हे लक्षात ठेवावं. पुढे भगवंत सांगतायत की ज्यांना सामान्य मनुष्य आपले मानतात तो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी वास्तविक कोणत्याही दृष्टीने आपली नाही तर आपल्याला मिळालेली आहेत आणि सोडून जाणारी आहेत, त्यांना आपली मानणे सर्वथैव अज्ञान आहे. कर्मयोगाच्या साधनेत फलाच्या इच्छेचा त्याग मुख्य आहे. सामान्य लोक फलप्राप्तीसाठी कर्म करतात, काहीतरी म्हणजे मिळावं या उद्देशाने करतात, परंतु कर्मयोगी फलाच्या आसक्तीला समाप्त करण्यासाठी कर्म करतो. परंतु जो शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, प्राण इत्यादींना आपले समजत असतो तो फलाच्या इच्छेचा त्याग करूच शकत नाही. कारण त्याचा असा भाव असतो की शरीरादी आपले आहेत तर त्यांच्याकडून केले गेलेले कर्माचे फलही आपल्याला आपलेच आहे, तर त्यांच्याकडून केले गेलेले कर्माचे फळ आपल्याला मिळालंच पाहिजे. आणि अशा प्रकारे शरीरादींना आपले मानल्याने आपोआप फलाची इच्छा उत्पन्न होत नाही. त्याच्यापुढे भगवंत सांगतायत की जोपर्यंत आसक्तीचा संपूर्णपणे अभाव होत नाही तोपर्यंत मनुष्य कर्मापासून सुटूच शकत नाही. म्हणून निरासक्त कर्म करणे हे महत्वाचे आहे. कर्म केल्याने पूर्वीची आसक्ती नष्ट होते आणि निस्वार्थ भावनेने केवळ परहितासाठी कर्म केल्याने नवीन आसक्ती उत्पन्न होत नाही. कर्म आणि कर्मफल दोन्ही नाशवान आहेत, तर एक तर फल राहणार नाही अथवा आपले म्हणविले जाणारे शरीर राहणार नाही. दुसरी गोष्ट इच्छा असो अथवा नसो जे फळ मिळणार आहे ते फळ मिळणारच. इच्छा केल्याने अधिक फळ मिळेल आणि इच्छा न केल्याने कमी फळ मिळेल असं कधीही होत नाही. म्हणून फलेच्छा
करणं ना समज आहे. हा सुंदर उपदेश आणि भगवंत इथे करतायत. नंतर 13व्या श्लोकामध्ये नवद्वारे शब्दादी विषयांचे सेवन करण्यासाठी 2 कान, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 1 मुख आणि गुदद्वार, गुद आणि उपस्थ या 9 द्वारांच्या ह्याच्यामध्ये राहणारा तो पुरुष असं वर्णन या 13व्या श्लोकात केलंय. इथे पुरंदर राजाची गोष्ट आठवते जी भागवतात सांगितली. पुरंदर नावाचा राजा आणि एकदा आपल्या एका मित्राबरोबर 9 दारं असणाऱ्या एका हिमालयाच्या कुशीमध्ये एका गावात शिरला आणि तिथे एक अत्यंत सुंदरी त्यांना भेटली. त्या सुंदरीशी त्या पुरंदर राजाने लग्न केलं. त्यांना एकंदर 110 मुलं आणि 1100 मुली झाल्या. अत्यंत सुंदर असा त्यांनी संसार केला. बायकोच्या पूर्ण अधीन झाला, संसारात पूर्ण आसक्त झाला. नको असणारी जरा आली आणि तो देह ठेवणार इतक्यात त्याचा मित्र अविज्ञात तो म्हणतो, अरे आपण 2 जण बरोबर ह्या नगरीत आलो, पण जीवनभर मी तू माझ्याकडे पाहिलंच नाहीस. अरे तुला आठवतंय का, आपण मानस सरोवरावरून आलेले 2 हंस पक्षी आहोत. अरे भरभर जेवल्यावर तुझं अन्न कोण पचवत होतं? म्हणजे एवढंच नाही, तुझं हृदय कोण चालवत होतं? तुझा श्वासोश्वास कोण घेत होतो? तो जो करणारा मी आहे हे मला विसरलास आणि संबंध देहासक्तीमध्ये आणि देह म्हणजे मी मध्ये पूर्णपणे आसक्त होऊन आणि जीवन सोडायची वेळ आली आहे. म्हणजे भगवंत आपल्याला इथे जागं करतायत. अशा प्रकारचा सुंदर उपदेश या पुरंदर राजाच्या कथेतून आपण पाहिला. आता आपण थोडं पुढे जाऊया. संन्यासाच्या व ज्या 2 स्थिती आहेत त्यांच्यामध्ये सुरुवातीला कर्मयोगाचे आचरण करता करता ज्ञानप्राप्ती होणे आणि ज्ञानप्राप्तीनंतर कर्म गौण पडे हे अगदी सहज आहे. आणि त्याप्रमाणे अलिप्त भावनेने शांतीचा लाभ कसा होतो हे सुद्धा 7व्या श्लोकामध्ये म्हणजे भगवंत सांगतायत. योगयुक्त विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. हा योगयुक्त म्हटले. कोण बरं योगयुक्त? की ज्याच्या ठिकाणी ज्याचे अंतःकरण शुद्ध झालेले आहे, ज्याने मन जिंकलेले आहे, ज्याने इंद्रिय जिंकलेली आहेत आणि सर्व भूतांचा आत्मा हाच आपला आत्मा असा ज्याचा अनुभव व्यापक झालेला आहे, तो कर्म करून देखील लिप्त होत नाही असा अभिप्राय भगवंत इथे सांगतायत. आत्म्याच्या अंगाने तो खरंच काहीच करत नाही. सर्व इंद्रिय आपापल्या अर्थाच्या ठिकाणी वर्तन करतात हे लक्षात ठेवून हा कर्मयोगी आपल्या आत रमण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे भगवंत पुढे सांगतायत, बघा हा जो अध्याय आहे ना, या अध्यायामध्ये ईश्वराची व्यावहारिक रूपे पुष्कळ आहेत हे सांगितले. या ठिकाणी ईश्वराची जी व्याख्या भगवंताने केलेली आहे ती अद्वितीय आहे आणि फार फार सुंदर आहे. भगवंतांनी ईश्वराची व्याख्या अन्य ठिकाणी म्हणजे अवतार रहस्याच्या अंगाने 4थ्या अध्यायात केली आहे, 18व्या अध्यायात सुद्धा केलेली आहे. अशा प्रकारे आपण ती सगळ्यात 29व्या आणि सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये आणि भगवंतांनी ही व्याख्या केलेली आपण पाहूच. बघा संन्यास अथवा कर्मयोग यांचे खरे प्राप्तव्य आहे अतिशय आनंदमय जीवन जगणे. या जीवनापर्यंतचा प्रवास भगवंतांनी या अध्यायामध्ये सांगितला आहे. भगवंत म्हणतात की ज्याचे स्वतःचे अज्ञान ज्ञानाने नष्ट झालेले आहे, ज्याच्या बुद्धीमध्ये परमेश्वराचे परमात्म्याचे ज्ञान सूर्याप्रमाणे प्रकाशित होते, जे ज्ञान तर प्राप्त करायचे असेल तर आदित्यवत ज्ञान जर तोच एक परमात्मा बुद्धीमध्ये असला तरच प्रकाशित होते. जीवनात केवळ तोच एक हवा अशीच निष्ठा राहिली तर तत्परायण हा त्याच्याकरता जो परायण झाला आहे त्याला ज्ञान प्राप्त होते. परायणाचा अर्थ ज्याने जीवन केवळ त्याच्याकरताच व्यतीत करायचे ठरविलेले आहे असा, त्याच्या ठिकाणी हे ज्ञान आदित्यवत प्रकाशित होते असं सांगून त्या जीवनमुक्ताचे अत्यंत विलक्षण बहारदार वर्णन भगवंताने या 5व्या अध्यायामध्ये केले आहे. बघा लौकिकामध्ये हा माझा मुलगा, हा माझा पती, ही माझी मुलगी म्हणावं, पण देवासमोर बसल्यानंतर मी देवाचा, देव माझा हा भाव कधीही विसरू नये. विषयभोगामध्ये अनासक्त तो नसतो म्हणजे कोण जीवनमुक्त. तसेच काम आणि क्रोध यांचे वेग आवरणारा असतो. एवढे झाल्यावर तो ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतो. जो मूळ श्लोक 18 आहे हा खरं म्हणजे आता आपण आजच्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत
त्याचा अर्थ फार चांगला आहे, तो आपण नंतर बघू. त्या भगवंत यानंतर इंद्रिय विजयाची एक प्रक्रिया सांगतात. बघा, बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी अनासक्त राहिल्यामुळे आतील जे सुख आहे, आत्म्याचे जे सुख आहे ते त्याला समजते. बाहेरचा दार बंद केला की माणूस आत बघायला लागतो. सर्वसामान्य माणसाला ते समजत नाही, कारण बाह्य सुखाच्या ठिकाणी तो आसक्त राहतो. आपल्या सुखाच्या ठिकाणी त्याची दृष्टीच उघडत नाही. पण मुक्त पुरुष बाह्य सुखाच्या ठिकाणी अनासक्त असल्यामुळे आतले सुख तो मिळवतो. आणि म्हणून बघा, एक वाटीभर श्रीखंड खाल्ल्यावर दुसरी वाटी नको वाटते, अशा इंद्रिय सुखाचे वर्णन भगवंत करतात. या ठिकाणी स्पर्शाने प्राप्त होणारे जे भोग आहेत ते अति बलवत्तर आहेत. बाकीचे जे दृष्टीचे भोग आहेत, कामांचे भोग आहेत, त्यापेक्षा स्पर्शाचे भोग बलवत्तर सांगितलेले आहेत. भगवंत म्हणतात की ते तुम्हाला दुःखाकडे घेऊन जाणारे आहेत. तसे सर्व भोगांना सुरुवात आहे आणि शेवट आहे. ज्ञानी पुरुष त्यात रमत नाही. भोगांमध्ये न रमण्यासाठी तो काय उपाय करतो त्याचेही वर्णन या अध्यायात सांगितलेले आहेत. भगवंतांना यात मुख्य सांगायचे आहे की कामक्रोधाचे वेग सहन केलेच पाहिजेत, ते आपण आवरलेच पाहिजे. कामक्रोधांना, कारण कामक्रोध हे मोठे महान शत्रू आहे, त्या शत्रूंना आपण दूर ठेवलंच पाहिजे. शेवटी ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त झालेला पुरुष कसा असतो याचेही वर्णन आणि 24व्या श्लोकात आणि भगवंत करतायत. भगवंतांनी संन्यास आणि कर्मयोगाच्या अंतर्स्थितीमध्ये एकता आहे हे सांगितले आहे. तसेच ईश्वराची परिशुद्ध व्याख्या, प्रकृती पुरुष हा जो विचार आहे तो सांभाळून, पण प्रकृती आणि पुरुष या दोन्ही परमात्म्यापासून निर्माण झालेले आहेत अशी सांख्य विचारात दुरुस्ती करून आणि ईश्वराची परिशुद्ध व्याख्या आपल्या समोर मांडलेली आहे. यानंतर येथपर्यंत भगवद्गीता एका प्रकाराने थिओरिटिकल झाली, म्हणजे सगळं शाब्दिक ज्ञान त्यांनी आपल्याला दिले. आता भगवंत आपल्याला खऱ्या अर्थाने साधनेमध्ये उतरवत आहेत. ब्रह्मनिर्वाण प्राप्त करण्यासाठी कोणती साधना करायची, काय करायचं, हे सगळं थेट वर्णन आणि आपल्याला म्हणजे भगवंत करत आहेत. भगवंत पुढे सांगतायत की बघा, 29व्या श्लोकामध्ये भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम ज्ञात्वा माम शांती वृच्छती. याचा अर्थ असा की वासना, इंद्रिय, मन, बुद्धीवर सावधानपूर्वक ताबा ठेवून वासना, भय व क्रोध सुटलेल्या स्थितीमध्ये तो सतत मुक्त स्थितीतच असतो. यज्ञ व तपांचा भोक्ता मी आहे. स्वर्गादी सर्व लोकांचा श्रेष्ठ स्वामी मी आहे. सर्व भूतांचा निरपेक्ष मित्र मी आहे असे अनुभवून त्याला पराशांती लाभते. 29व्या श्लोकामध्ये भगवंतांनी ईश्वराची अद्वितीय अशी व्याख्या केलेली आहे. तो मूळ 29वा श्लोक सर्वांनी वाचावा. 18व्या अध्यायात सर्व भूतमात्रांना चालवणारा, खेळविणारा यंत्री असा ईश्वर मीच आहे अशी व्याख्या केली आहे. आणि 4थ्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंताची व्याख्या भगवंतानीच केलेली आहे. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग सोपा असल्यावे सांगितल्यावर खऱ्या कर्मसन्यासाचे हे स्वरूप भगवान सांगतात. असा संन्यास सिद्ध झालेल्याच्या जीवनात अनुकूल विषयांचा काम आणि प्रतिकूल विषयाचा द्वेष कधी अशी वाटणी थांबते. त्यामुळे कामक्रोध शेवटपर्यंत दूर ठेवण्याची कला त्याला साधते. सर्वांना आपल्या इच्छेसाठी कर्मे करावी लागतात. इच्छा झाडून टाकलेली असेल तर कर्मसन्यास सोपा होतो. मग फळाची इच्छा डोकेवर काढीत नाही. इच्छा, कर्म व फळ ही 3 नसतील तर अनुकूल आणि प्रतिकूल न उरल्याने राग द्वेष उरत नाही. त्यामुळे असा साधक सहज शांतीरूप प्रमुख सुख अनुभवून आत्मसुखात दंग राहण्याचा अभ्यास करीत राहतो. बघा, जे 9 रस आहेत त्या सगळ्यामध्ये महत्वाचा रस म्हणजे शांत रस. आणि हा शांत रस या 5व्या अध्यायात कसा मिळवायचा हे आपल्याला भगवंत सांगतायत. व शेवटी ब्रह्मानुभवी जो असतो तो शांत रस अनुभवतो. अशा संयमामुळे आणि पाप संशय न राहिल्यामुळे स्वकेंद्रित साधक समष्टी केंद्रित होऊन मुक्त होतो. स्वतःचा विचार संपून सर्वांच्या हिताचा विचार सुरू होतो. ऋष्यते येणं अशा या ऋषीमुळे सर्वांना सुख मिळते. मननात मुनीही यानुसार आत्मानात्म पदार्थांचे मनन करणाऱ्या या मुनीला मोक्ष सहजच लाभलेला असतो. विषय अनात्म असल्याने त्यांचा विचार सोडून तो चित्त स्थैर्यासाठी साधना करतो. आत्मविषयक विचार सांभाळतो. काही गडबडा, काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ, जेणेकरता विश्रांती वेळ आपणासी ठावे. दासबोधातील 29व्या दशकातील
8व्या समासातील ही 29वी ओवी आहे. या समर्थ वचनाप्रमाणे लोकहिताचा गलबला व साधनेसाठी एकांत अशी तो वाटणी करतो. त्याची ध्यान साधना भ्रूमध्यावर चित्तवृत्ती केंद्रित करण्याने सुरू होते. या साधनेला मदत होण्यासाठी तो डोळ्यांचा उपयोग करून ते भूमध्यावर खिळवून ठेवून त्यावाटे चित्तवृत्तीचा निरोध करतो. श्वासावाटे प्राण आणि उच्छ्वासावाटे अपान वाहण्याचे प्रमाण सारखे ठेवतो. त्याच्या मात्रा कमी जास्त करीत नाही किंवा एकाच नादपुडीचा उपयोग करीत नाही. येथे डोळ्यांचा वापर प्रमुख आहे. प्रत्यक्ष डोळे भ्रूमध्यावर स्थिर करण्याऐवजी चित्तवृत्ती डोळ्यांच्या मदतीने भ्रूमध्यावर स्थिर झाल्याची कल्पनाही केली जाऊ शकते. कर्मसन्यासाच्या अभ्यासामुळे मनोजय साधून वासनांचा क्षय होतो. भय क्रोधादी सुटून जीवनमुक्त स्थिती स्थिर होते. या श्लोकामध्ये 6व्या अध्यायातील ध्यान योगाची प्रस्तावना केली आहे. ह्या इथेच जीवनमुक्ताच्या बद्दलचं वर्णन आणि केलेलं आहे. यानंतर आजचा जो श्लोक आहे तो आपण थोडक्यात पाहूया. आजचा श्लोक आहे 18वा. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनैचैव शपाकेच पंडिताः समदर्शिनः. ज्ञानीजन जे विद्याविनययुक्त ब्राह्मण तसेच गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वांमध्ये समदृष्टी ठेवणारे असतात. ज्ञानेश्वरीतले ओव्या 93 ते 95. मग हा मशकू हा गजू की हा श्वपचू का हा द्विजू पैल इतरू हा आत्मजू हे उरेल कै ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एक हीन हे असो कैचे स्वप्न जागतया एथ भेदू तरी का की देखावा जरी अहंभाव उरला हो आवा तो आधीची नाही आगवा आता विषयू काही. ज्यांना परमतत्वाची अनुभूती झाली आहे असे ज्ञानीजन सर्वांकडे समदृष्टीने पाहतात. मग तो विद्याविनय संपन्न ब्राह्मण असो, चांडाळ असो व गाय, हत्ती, कुत्रा असो, पशु, पक्षी, मानव या सर्वांच्या ठाई त्यांना परमात्म्याचंच दर्शन होतं आणि म्हणून या सर्व चराचराला तो आत्मीयतेने पाहतात. समदृष्टी म्हणजे काय हे स्पष्ट करताना आपल्या देहाचं उदाहरण दिलं जातं. आपलं मस्तक, आपले हात, आपले पाय आणि उत्सर्जन करणारे गुदेंद्रिय त्यांच्याबरोबर आपण अनुक्रमणे ब्राह्मण, क्षत्रिय, क्षुद्र आणि म्लेच्छादिकांसारखे वागतो. परंतु बाह्य वागणूक भिन्न असली तरी या सर्वांविषयी आपल्या सारखाच आपलेपणा वाटतो. या आत्मभावामुळेच आपण त्यांची सुख दुःख समान दृष्टी पाहतो. त्याच दृष्टीने सर्व प्राणी मात्रांकडे पाहणे म्हणजे समदृष्टी असणे होय. परमात्म्याला मिळवायचं असेल तर साधकाला परमात्म्यासारखं व्हावं लागेल. कारण समान गुणधर्म असल्याखेरीज मिलन कसं होईल. परमात्मा सम आहे. समतेची समतोल तत्वाची स्थिती आहे. त्यात कुठेही विषमता नाही. म्हणून विषम मनस्थितीत असणाऱ्याला तो प्राप्त होणार नाही. काम, क्रोध, मोह हे माणसाचे मन आंदोलित करतात, त्याला विषमतेत नेतात. तर करुणा, प्रेम, क्षमा, दया हे दैवी गुण अंतःकरणात समता निर्माण करतात, मनाचा समतोल राखतात. या श्लोकाच्या पुढील श्लोकात ही समदृष्टी येण्यासाठी दुसऱ्यातले दोष पाहू नयेत असं सांगितलं आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही चांगले असतंच. कुणी संपूर्ण चांगलंही नसतं आणि कुणी संपूर्ण वाईटही नसतं. आपण चांगलं पाहण्याची दृष्टी ठेवली तर आपल्या अंतर्यामी असणाऱ्या चांगल्याचा विकास होऊ लागतो आणि वाईटच पाहू लागलो तर आपल्यातली अशुद्धता मनावर अशुभाचं सावट पसरते. म्हणून अंतर्यामी समता येण्यासाठी बाहेर शुभाचं दर्शन घ्यायला सुरुवात करावी. समजा एखादा व्यसनी माणूस उत्तम सतार वाजवत असेल तर आपण त्याच्या कलेचं कौतुक करावं. इथे भीमसेन जोशीची आपल्याला आठवण येते. माणूस आपल्यावरून जग ओळखतो. त्याच्या मनाचं प्रतिबिंब तो इतरांत पाहत असतो. दुर्योधनाला चांगला माणूस सापडत नाही आणि धर्मराजाला वाईट माणूस सापडला नाही. याचं हेच कारण आहे. ज्यावेळी आपला देह भगवंताचं मंदिर होईल त्यावेळी साहजिकच इतरांच्या देह मंदिरातील भगवंताचं दर्शन आपल्याला होईल आणि सर्व प्राणी मात्रांमध्ये भगवंताचं रूप म्हणून समदृष्टीने पाहिलं जाईल. इथे आपल्याला एकनाथ महाराजांची आठवण येते. आता ती कावड आणली गंगेवरून काशीहून, परंतु त्या जो गाढव होता आणि गाढव खूपच व्याकुळलेला होता, तहानलेला होता आणि समदृष्टी असल्यामुळे एकनाथांची त्याने त्याच्या मुखामध्ये ती गंगा घातली. हे आपण थोडं शिकायला पाहिजे. आता आजचा जो विचार आहे त्याच्यासाठी आपण डोळे मिटूया आणि आजच्या विचाराचं आपण मनन करूया. इंद्रियांवर निमंत्रण हेच खरं बळ आहे. आजच्या माणसाला सर्व जगाचे ज्ञान आहे पण तो स्वतःलाच ओळखत नाहीये.
क्रोध कसा आवरायचा, मोहाला कसं सावरायचं, जो इंद्रियांवर विजय मिळवतो तोच खरा शूरवीर आहे. उदाहरणार्थ दुर्योधन शूरवीर होता, सर्व त्याच्याकडे साधने होती, पण इंद्रियावर विजय मिळवला नव्हता. अर्जुनाने कृष्णाचे ऐकले, आपल्या आतील इच्छांवर नियंत्रण करून तो विजयी झाला. रोज आपल्यालाही मोबाईल, क्रोध, वासना, टीव्हीचा परिणाम होतो, पण जेव्हा कृष्णाचे स्मरण करतो तेव्हा मन शांत होतं. एक मुलगा होता, खूप रागीट होता. त्याचे आई वडीलही त्याला घाबरायचे, पण त्याने गीतेतील एक वाक्य वाचलं की क्रोधामुळे तो स्वतःला रोज जाळतोय. तेव्हापासून त्याने क्रोध आला की कृष्णाचे नाव घ्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला. आपणही ही गोष्ट आणखीन काय मनात ठेवू शकतो. शांत श्रीकृष्ण म्हणतो, जो माझी तो शांत श्रीकृष्ण म्हणतो, जो माझी आठवण काढतो त्याचं रक्षण मी करतो आणि म्हणून सदा सर्वदा देव सन्निध आहे असं आपल्याला समर्थ म्हणतायत. त्याची इथे आठवण होते. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जय जय रघुवीर समर्थ. मी तुम्हाला एक विनंती करते की जेव्हा तुम्ही हे निरूपण ऐकता त्यावेळेला तुमच्याकडे असणारा जो गीता आहे ती समोर ठेवा आणि मी सांगितलेला, कारण सगळे श्लोक मी ह्या ठिकाणी म्हणणं इतकं सोपं नाहीये. मी जे नंबर सांगत जाईन श्लोकांचे, आता मी आज 29वा सांगितला, 10वा सांगितला, 8वा 9वा सांगितला, त्या श्लोकांचं मग तुम्ही वाचन करा, त्याच्यावर चिंतन करा आणि हा स्वाध्याय रोज तुम्ही करत जा. चला, मी इथेच थांबते.